कुठल्या प्रसंगातून तुम्हाला जावं लागलं आणि काय तुमची तक्रार आहे माजी खासदार विनायक राऊत यांच्याबरोबर? सारांश सांगायचं तर प्रत्येक गोष्टीत सुरुवातीपासून त्यांनी खोटं बोलून आमची फसवणूक करून त्यांनी पूर्ण प्लॅनिंगने आमचं घात केलेला आहे. लग्नानंतर पण त्यांनी आधी सांगितलेल्या सगळ्या गोष्टी वेगळ्या होत्या आणि लग्नानंतरचं पूर्ण चित्रच वेगळं होतं. त्याच्यामुळे प्रत्येकदृष्ट्या आर्थिक, मानसिक, शारीरिक, भावनात्मक छळ असा गीतेश आणि त्याच्या पूर्ण परिवाराकडून करून 7 वर्ष ही सतत माझी छळवणूक करून त्यांनी माझा आणि माझ्या फॅमिलीचा पूर्ण घात केलेला आहे. काही विनायक राऊतांनी आता तुम्ही बोलण्याआधी प्रतिक्रिया दिली. त्यांचं म्हणणं असं आहे की जर का 2022ला घटना घडली तर 2026 का उजाडावं लागलं. दुसरं, आई वडील सोबत होते मग त्यांना कोणी त्यावेळी तक्रार देण्यापासून थांबवलं होतं. आणि तिसरं, टेरेस फ्लॅट महिना 2 लाख रुपये आणि 10 कोटी रुपये हे संबंधित तुमच्याकडनं मागितले जात होते आणि दिले नाही म्हणून हे आरोप केले जसं विनायक राऊत म्हणतात. सर्वप्रथम पॉलिटिकल बॅकग्राऊंड असल्यामुळे, एक सबळ फॅमिली असल्यामुळे आणि मला मेनली गीतेश बरोबर चांगला संसार करण्यासाठी म्हणून आम्ही कधीच कुठलीच तक्रार केली नव्हती. या आशेवर सगळं सहन करत गेले की आज ना उद्या परिस्थिती बदलेल आणि सगळे आनंदाने राहू. पण असं काही घडलं नाही. आणि ज्या गोष्टी त्यांनी फ्लॅट, पैसे वगैरे जे काही सांगितलेलं आहे ते नितांत खोटं आहे. कारण त्यांनी जो छळवणूक माझी केलेली आणि प्रत्येक गोष्टीत त्यांनी जे शाब्दिक सुनावणी किंवा मारहाण करून जे त्यांनी माझ्याबरोबर केलेलं आहे ते लपवण्यासाठी आता ते सगळं हे खोटं स्टेटमेंट मीडियासमोर देत आहेत. अघोरी कृत्य म्हटलं महाराष्ट्रामध्ये अघोरी आणि जादूटोणा बंदी विधेयक आहे त्याची अंमलबजावणी केली जाते. तर तुम्हाला काय सांगा, कशा पद्धतीने अघोरी प्रयोग तुमच्यावरती केले गेले आणि त्यांना किती कठोर शिक्षा झाली? अघोरी कृत्य ॲज इन 2018 म्हणजे डिसेंबर 2017ला लग्न झाल्यापासून सप्टेंबर 2018 पर्यंत आमच्यात काहीही शारीरिक संबंध आले नव्हते. त्याच्यासाठी आमच्या फॅमिलीजनी बसून बोलणी केली आणि असं ठरलं होतं की गणपतीवरून आल्यानंतर या गोष्टीवर काम करायला सुरू करू. पण गणपतीवरून आल्यानंतरच एक थोडक्यात अशी घाबरण्याची घटना